नमस्कार, हरिओम. मी पंडित चेतन गुरुजी कर्मकांड दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण असे कोणते दान करावे की ज्या दानाने आपले जे काही पित्र आहेत, आपले जे काही आप्तेष्ट मित्र आहेत, जे मृत पावले आहेत, त्यांना असंख्य अशी तृप्ती प्राप्त होईल. त्याच पद्धतीने ते मोक्षाला देखील जातील किंवा स्वर्गामध्ये त्यांना सहस्रावधी वर्ष राहता येईल. अशा प्रकारचं हे जे काही महादान आहे हे तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचं आहे. आता हे दान आहे ते कुंभदान आणि तेही मातीचं. तर जो काही मातीचा कुंभ असतो त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे. त्याच्यावरती एक मातीची प्लेट ठेवायची आहे. त्या मातीच्या प्लेटमध्ये थोड्याशा अक्षदा, दक्षिणा, फुलं, गंध किंवा पांढरे चंदन इत्यादी अर्पण करायचं आहे. त्या कुंभाला चारी बाजूंनी पांढऱ्या चंदनाचा तिलक करायचा आहे आणि तो जो काही कुंभ आहे हा एका योग्य अशा ब्राह्मणाला किंवा योग्य अशा गुरुजींना दान करायचा आहे. आता हे दान करत असताना आपल्या पायामध्ये कोणत्याच प्रकारे वाहना नसाव्यात. जे काही गुरुजी किंवा जे काही ब्राह्मण आहेत ते प्रॉपरली सोवळ्यामध्ये असावे. त्यांनी कोणते शिवलेले वस्त्र नेसलेले नसावे. त्याच पद्धतीने त्यांच्या कपाळी गंध असावा. तुमच्या कपाळी गंध असावा. त्यांच्या शेंडीला गाठ मारलेली असावी. तुम्ही ज्यावेळेला दान करताय, जर का तुम्ही विवाहित आहात तर तुमची पत्नी तुमच्या समवेत हवे किंवा तुमच्या समोर तरी असाव्यातच आणि त्यांचा हात तुमच्या हाताला लागलेला असावा. आता हे जे काही दान आहे हे करत असताना अक्षय तृतीयातील जो काही महापुण्य काळ आहे किंवा जो अक्षय मुहूर्त आहे तो 10 वाजून 15 मिनिटं ते 12 वाजून 15 मिनिटापर्यंतचा आहे. तर ह्या काळामध्येच तुम्हाला हे दान करायचंय. मिनिमम तुम्हाला जे काही दान आहे हे 11:30 पर्यंत पूर्ण करायचं आहे. 11:30 पर्यंत हे जे काही कुंभाचं दान आहे हे पूर्ण करून गुरुजी सत्कार करायचा आहे. जमलंच तर त्यांना वस्त्राधिक दान करायचं आहे आणि त्यांना आपल्या पित्रांकरता प्रार्थना करायला सांगायची आहे किंवा शांतीपाठ करायला सांगायचा आहे. जमलंच तर तुम्ही स्वतःच्या घरीच ज्या वेळेला तो कुंभ पाण्याचा तुम्ही भरून ठेवताय आणि त्याची पूजा करताय त्या क्षणी ऋषीमुनिकृत पितृस्तोत्राचं पठण किंवा श्रवण करायचंय. ऋषीमुनिकृत पितृस्तोत्र हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. जर का तुम्हाला ते वाचता आलं तर ते वाचायचं आहे. जर का वाचता आलं नाही तर तुम्ही मोबाईलला लावून आणि ते श्रवण करू शकता. आणि ते जे काही पाण्याने भरलेला घडा आहे किंवा पाण्याने भरलेलं जे काही मटकं आहे ते मटकं किंवा तो घडा तुम्हाला योग्य अशा गुरुजींना किंवा ब्राह्मणांना दान करायचा आहे. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. जर का तुम्हाला असेच व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरायचं नाहीये. जर का तुम्हाला कोणती शंका कुशंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. आपण पुढील व्हिडिओ नक्कीच त्या विषयावरती आणू. तोपर्यंत हरिओम.